एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तसंही ती मला मिळणार असेल तर एवढं खोटं चालतं. पुढं मागे मी स्वतः सांगेल तिला, आणि नाही सांगितलं तर तिला काय कळणार आहे. सर स्वतःहून तर तिला कधीच बोलणार नाहीत. कदाचित तो प्रसंग तर ते विसरलेही असतील, आणि ती मला मिळत असेल तर या छोट्याशा खोट्याने ठीक आहे ना. तसंही श्रीकृष्ण म्हणतात एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी थोडंफार खोटं चालतं. सॉरी अक्षू, बट मला खरंच तुझ्याशी लग्न करायचंय. तू तर भावच देत नाही मला, मग का नाही मी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचं मन जिंकून घेऊ. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अध्यायम भाग 29. अक्षया समीर हे ऐकून गोंधळली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तो समीर होता ज्याने तिचं आयुष्य वाचवलेलं. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर उमटत होतं, पण तो विचार तिथंच सोडून ती समीरकडे पाहून हसली. आणि मी कधीच हिला म्हणत होतो तुम्हाला विचार, पण ही विचारतच नव्हती. बाबा म्हणाले, अहो बाबा, सांगितलं ना सरांनी त्याला बाहेर पाठवले कामानिमित्त, म्हणून नाही विचारू शकले मी. पण बरं झालं आज तुम्ही स्वतःहून आमच्या घरी आलाय. अक्षू, आता तर जेवल्याशिवाय जाऊन देणार नाही हा मी यांना. जा आवर, किती वेळ लावते आहेस. अहो हो जाते. ती अजूनही विचार करत होती. समीरच्या या कृत्याने ती त्याच्या प्रती नवीन दृष्टिकोनाने विचार करू लागलेली. कोणीतरी आपलं आयुष्य वाचवलं आणि तो व्यक्ती आता तिच्या समोर होता. बाय द वे थँक्स हा समीर. खरं सांगायचं तर मी आयुष्यात तुझे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही. थँक्स. ती त्याला धन्यवाद देत म्हणाली. समीरलाही तिच्या शब्दातून एक वेगळाच आनंद जाणवत होता, पण त्याने हसत उत्तर दिलं, ए अक्षया, तुला आभार व्यक्त करण्याची आवश्यकता नाहीये. मी फक्त माझं काम केलं. तो आताही कसा तरी उसना हसला, कारण त्याला माहिती होतं तो खोटं बोलत होता. पण एक मिनिट, जर तू मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं तर मग तू मला इंटरव्ह्यूच्या वेळेस का नाही ओळखलंस. पण त्यातूनही अक्षयाचा गुगली प्रश्न आला. अगं सांगितलं ना मी घाईत होतो. इतका की मी तुझा चेहराही पाहिला नव्हता. त्यात तुझा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला, आणि अशा परिस्थितीत कोणाचा चेहरा आहे हे पाहून हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात का. सो इतकं पाहिलं नव्हतं ग मी. आणि म्हणतात ना, नेकी कर दर्या में डाल. मग मी विसरून गेलो तो प्रसंग. बस आता अंकलने आठवून दिलं. सो ओ अच्छा, खरंच ग्रेट आहेस हा तू समीर. मला विश्वासच बसत नाहीये तू आहेस तो. बट मला आवडली ही तुझी बाजू. अक्षू, आता गप्पा मारत बसणार आहेस का. तू जेवणाचं घे ग, मग गप्पा करत जेव. हो हो ओके, मी आलेच. म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. आता तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि आता अक्षय आपला विचार करेल ही आशा समीरला वाटत होती. अंकल, मला एक फोन करावा लागेल घरी, मी आलोच. हो हो या. म्हणत त्याचा फोन घेऊन समीर थोडा बाजूला आला आणि त्याने घरी कॉल करून कळवलं. पण आपण खोटं बोललोय ही गोष्ट त्याला आतमध्ये त्रास देत होती. तसंही त्या दिवशी सर जरा टेन्शनमध्ये होते आणि ऑफिसमध्ये येताच हा ॲक्सिडेंट झाल्याचा प्रकार त्यांनी समीरला सांगितलेला. शिवाय तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचंही तर सांगितलेलं. शिवाय समीरचं नाव त्यांनी तिथं लिहिलंय हेही त्याला सांगितलेलं. बस ती अक्षया असेल याची कल्पना समीरला नव्हती. ठीक आहे ना, मला आवडते ती. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तसंही ती मला मिळणार असेल तर एवढं खोटं चालतं. पुढं मागं मी स्वतः सांगून टाकेल तिला, आणि नाही सांगितलं तरी तिला काय कळणार आहे. सर स्वतःहून तर तिला बोलणार नाहीत. कदाचित तो प्रसंग तर ते विसरलेही असतील, आणि ती मला मिळत असेल या छोट्याशा खोट्याने तर ठीक आहे ना. तसंही श्रीकृष्ण म्हणतात एखादी गोष्ट चांगली होत असेल तर खोटं बोलेलं चांगलं असतं. सॉरी अक्षू, बट मला खरंच तुझ्याशी लग्न करायचंय.
पण तू तर भावच देत नाहीस मला. मग का नाही मी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचंच मन जिंकून घेऊ? ही आयडिया बेस्ट आहे. तो मनाशीच हसला. त्या रात्री बाबांनी समीरला जेवल्याशिवाय सोडलं नाही. तिघही गप्पा करत जेवले. अक्षया ही समीरची बाजू कळल्यापासून त्याचा रागराग करत नव्हती. तिला आता त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना वाटत होती. समीर निघून गेल्यावर बाबांनी अखेर विषय काढला. अक्षू, ये ना, बस जरा. अहो, भांडी घासायचेत मला. नंतर घास ग. काय हो, काय म्हणताय आता? खुश आहात ना? ज्याला शोधत होता तो तुमच्या समोर येऊन उभा राहिलाय. हो तर मी आज खूप खुश आहे. ए अक्षू, मला चांगला वाटला हा मुलगा समीर. मला वाटतं तू त्याचा विचार करायला हरकत नाही. अहो बाबा, काय बोलताय? झालं ना तुमचं पुन्हा सुरू? अक्षू, मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, जो मुलगा इतक्या चांगल्या विचाराचा आहे, ज्याने तुला वाचवलं पण त्याचा गर्व नाही आहे त्याला, अशी माणसं खूप कमी असतात अक्षू. आणि मला असं वाटलं की त्याला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. मग काय हरकत आहे? बाबा, त्याला वाटतंय म्हणून मलाही वाटायला हवंच का? ठीक आहे, त्याने मदत केली आणि त्यासाठी मला त्याच्याबद्दल खरंच कृतज्ञता वाटते आहे. पण म्हणून मी त्याचा असा विचार करायचा? बाबा, मला नाही जमणार. कारण प्रेम ही भावना पूर्ण वेगळी आहे. समीर माझ्यासाठी मैत्रीच्या पुढे कुठेच नाही आहे. अक्षू, तेच तर. मैत्रीपासून तरी सुरुवात झाली आहे ना तुमची. मग ठीक आहे ना. हळूहळू त्याच्याबद्दल प्रेमसुद्धा वाटू लागेल. तसंही अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतरच प्रेम होतं की. बाबा, तुम्हाला हेच बोलायचं असेल तर प्लीज मला भांडी घासून घेऊ द्या. मला कंटाळा आलाय आज. ती सरळ भांडी घासायला किचनमध्ये निघून गेली. अक्षया, अगं माझं ऐक तर. बाबा, तुमचं ऐकलंही आणि माझा निर्णयही तुम्हाला सांगितलाय. आता तो विषय नको प्लीज. मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाहीये. किचनमध्ये गेलेली आता आवाज देऊन त्यांना सांगत होती. आणि बाबा आता यावेळी मात्र तिचं ऐकायला तयार नव्हते. या लग्नाला तुला तयार तर व्हावं लागेल अक्षू, माझ्यासाठी तरी. तू वेळ घे हवा तर, पण तुला त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करावा लागेल. मी घडवून आणेन हे. अशी किती दिवस तुझी काळजी करणार मी? आता कोणीतरी तुझी काळजी करणारा आला म्हणजे मी निश्चिंत होईल. बाबांना आता नवीन आशा वाटत होती. इकडं अर्जुन जेवण करून बेडवर येऊन आडवा झाला. स्नेहा गेल्यापासून त्याने आता त्याला एकटं राहायची सवय करून घेतलेली. पण आता मनाच्या कोपऱ्यात हळूहळू शिरणारी अक्षया, तिच्यामुळे कोणीतरी आयुष्यात असावं अशी इच्छा निर्माण होऊ लागलेली. आणि कोणीतरी का, अक्षयाच का नाही असं त्याच्या मनात येऊ लागलेलं. कारण तीच एकमेव होती जी त्याला अगदी छान समजून घेईल असं सरळ सरळ दिसत होतं. सगळं खरं होतं. पण एक दिवस झालेल्या माणसासोबत कोण आपल्या मुलीचं लग्न लावेल हाही तर प्रश्न होता. दुपारी दोघात घडलेला तो लिफ्टमधला प्रसंग त्याला सतत आठवत होता. तिने तिच्या हातांनी त्याचा शर्ट ज्या पद्धतीने पकडलेला ते आठवून आताही त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. आणि इतक्या जवळून पाहिलेला तिचा तो चेहरा आज डोळ्यांसमोरून काही जायचं नाव घेत नव्हता. ती एका मनाला हवी होती, पण त्याचंच दुसरं मन त्याला रोखत होतं. आपण करतोय ते बरोबर आहे ना? पुन्हा नको त्या गोष्टीत आपण गुंतू लागलोय का? आणि ती नाहीच मिळाली तर काय, ही भीती त्याला छळत होती. तिला आताही मेसेज करावा वाटत होता, पण कोणत्या नात्याने, हेही त्याचंच मन त्याला विचारत होतं. एवढ्यात त्याला आठवलं, अरे हो, मी तिला कामाचं निमित्त काढून बोलू शकतो. थोडासा विचार करून त्याने तिला मेसेज केला. हाय अक्षया, आता डिस्टर्ब केलं असेल तर सॉरी, पण एक आयडिया सुचली आहे. युरोपियन कंट्री ट्रिप्सवर आधारित सोशल मीडिया कॅम्पेनसाठी एक्सपिरियन्स युरोप लाईक नेव्हर बिफोर अशी थीम कशी वाटते? हे कामावर उद्या चर्चा करू शकतो, पण आधी तुझं मत ऐकायला आवडेल. अर्जुनने तिला मेसेज केला आणि तिच्या रिप्लायची वाट पाहू लागला. काय माहीत ती ऑनलाईन तरी असेल का, की कामात असेल, की झोपली असेल.
त्याला काहीच कल्पना करता येत नव्हती. पण पुढच्या क्षणाला अनपेक्षितरित्या लगेचच तिचा रिप्लाय आला. हाय सर, डिस्टर्ब असं काही नाही. थीम चांगली वाटते. यावर आधारित पोस्ट डिझाईन्स किंवा व्हिडिओ आयडियाज ट्राय करता येईल. मी विचार करते आणि संकल्पना उद्या सुचवते. चालेल का? कूल, मला खात्री आहे तू ॲज युजल बेस्ट देशील. हे बघ, युरोपच्या अनुभवाला थोडं वैयक्तिक स्वरूप द्यायचं आहे. लोकांना वाटायला हवं की ही ट्रिप त्यांच्यासाठी खास डिझाईन केली आहे. गॉट इट? त्याने तिला व्हॉइस नोट पाठवली. एवढे कधी टाईप करणार म्हणून. तिनं जेव्हा त्याचा व्हॉइस मेसेज ऐकला, त्याचा आवाज असा फोनवर ऐकताना कसलं भारी वाटत होतं. मी विचार करून काही नवीन गिमिक्स ट्राय करते. तुम्हालाही काही खास सुचत असेल तर सांगा. तुमच्या युरोप अनुभवाबद्दल काही. हा हा हा, अक्षया, माझा स्वतःचा असा काही खास अनुभव नाही आहे. कारण प्रत्येक वेळी युरोपच्या ट्रिप्स मी इतरांसाठी प्लॅन केल्यात. स्वतः कधी गेलो नाही आहे. कधी वेळ मिळालाच नाही. अहो, तुम्ही स्वतःसाठी का नाही विचार केला? आय थॉट तुम्ही मॅमसोबत कधीतरी गेला असाल. आय मीन जायला हवं होतं. तिचा त्यावर रिप्लाय आला आणि तिनं एकदम स्नेहाचं नाव घेतलं. पाहून त्याला एकदम वेगळंच वाटलं. ती इतके दिवस ऑफिसमध्ये काम करते म्हणजे तिला स्नेहाबद्दल माहिती असणार. कदाचित समीरनेही सांगितलं असेल. मग माझा डिवोर्स झालाय हे सुद्धा ती जाणत असेलच. तिच्या प्रश्नावर त्यालाही वाटलं की आपण स्नेहासोबत का नाही गेलो कधी, आणि याचं काय उत्तर असू शकतं. इकडे अर्जुनचा रिप्लाय येत नव्हता आणि तो एकदम शांत झालाय. पाहून आपण काहीतरी चुकीचं बोललो नाही ना असं तिला वाटू लागलेलं. तिनं लागलीच त्याला रिप्लाय केला. आय एम सॉरी सर, मी जास्तच पर्सनल विचारलं असेल तर प्लीज डोंट माइंड इफ आय हर्ट यू. तिचा तोपर्यंत रिप्लाय आलेला पाहून त्याने स्वतःला सावरलं आणि तिला रिप्लाय करू लागला. इट्स ओके, वाय शुड आय बी हर्ट स्नेहा, इट वॉज माय बॅड ड्रीम. मी आता खूप पुढे निघून आलो आहे. पण हो, तिच्यासोबत ट्रिपला गेलो आहे मी अनेकदा. हां, असं देशाबाहेर वगैरे नाही गेलो आहे. बोलायला सोपं आहे अक्षया, पण वेळ काढणं तितकंच अवघड होतं एवढा मोठा बिझनेस सांभाळताना. आणि आता असं वाटतं की आयुष्य खूप पुढं गेलं आहे आणि फिरायला जाणार तरी कोणासोबत आणि कोणासाठी. त्याच्या बोलण्यातून सरळ सरळ त्याचं एकटेपण दिसत होतं. तिलाही वाईटच वाटलं त्याचं. मग तिने त्याला रिप्लाय केला. सर, तुम्ही एकटे जा ना मग. कोणासाठी तरी कशाला? कधीतरी स्वतःसाठी जायचं. तुम्हालाही अधिकार आहे ना हवं तसं जगायचा. तिचा मेसेज आला तसं अर्जुनला जाणवलं की ती केवळ कामाच्या पातळीवरच नाही तर वैयक्तिक दृष्टिकोनातूनही खूप प्रगल्भ आहे. त्याला तिच्याशी अजून बोलावं वाटत होतं, पण रात्र होत आलेली. अक्षया, तुझे विचार खरंच प्रगल्भ आहेत. मला तुझा हरहुन्नरी स्वभाव फार आवडला. अगदी एखाद्या नदीसारखा. जिथं गरज असेल तिथं वाहत राहायचं आणि जिथे अडथळा असेल तिथे शांतपणे मार्ग शोधायचा. तू खूप वेगळी आहेस. तुझ्याशी बोलताना मला खूप काही शिकायला मिळतं. कीप इट अप. अर्जुनचा मेसेज येताच अक्षया थोडीशी गोंधळली. थँक्यू सर, पण तुम्ही एवढं असे का म्हणताय? मी फक्त असंच बोलले, ती म्हणाली. हे असंच नाही आहे अक्षया. प्रत्येक वेळी एवढं समजून बोलणं आणि समोरच्याला शांततेने ऐकून घेणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि याचा मला अनुभव आहे म्हणून म्हणतोय. त्याचा हा प्रतिसाद वाचून अक्षया काही क्षण थांबली. तो स्वतःला उलगडत होता तिच्यासमोर अगदी हळुवारपणे आणि तिलाही ते आवडत होतं. एवढ्यात त्याचा पुन्हा मेसेज आला. बरं, तुझ्या आयडियाज आपण उद्या पाहू. आता उशीर होतोय, सो गुड नाईट. मग तिनंही त्याला गुड नाईटचा रिप्लाय केला आणि बेडवर आडवी झाली. अर्जुनचं सगळं बोलणं आता तिच्या मनात रुंजी घालत होता. तो तिच्या स्वभावाची तुलना वाहणाऱ्या नदीशी करत होता. हे आठवून तिच्या गालातली स्माईल गडद झाली. अर्जुनच्या व्यक्तिमत्वाचा हा नवीन कोपरा तिच्यासमोर आज उलगडत होता. किती शांतपणे बोलत होता तो आत्ता तिच्याशी. ऑफिसमध्ये कायम कठोर आणि कामात बुडालेला अर्जुन प्रत्यक्षात किती वेगळं आहे असंच तिला जाणवत होतं. त्याच्याशी बोलायला खरं तर तिलाही तर आवडत होतं.
का आवडत होतं तर त्याच्याबद्दल वाटणारी उत्कंठा त्याला कारणीभूत होती. आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्यांच्या बोलण्याचा पुढचा टप्पा कसा असेल याची उत्सुकता तिला आणि त्यालाही होती. कारण आता फक्त हे सगळं कामापुरतंच राहिलं नव्हतं, तर तिच्या सोबतच्या त्या संवादाने अर्जुनच्या आयुष्याला एक नवीन दिशा द्यायला सुरुवात केली होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अक्षया आणि अर्जुन एकमेकांकडे त्यांच्याही नकळत ओढले जात आहेत. याची जाणीव या दोघांना कधी होईल? तिकडं बाबा समीर सोबत तिचं लग्न ठरवायला पाहत आहेत. मग असं झालं तर मग अर्जुन आणि अक्षयाचं काय होईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.